CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकापाठोपाठ धक्के बसत आहेत। युवक काँग्रेसचे चिखली तालुका अध्यक्ष विकास लहाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद पाटील, काँग्रेसमध्ये कधीकाळी धडाकेबाजपणे काम करणारे युवा नेते विशाल उर्फ रिक्की काकडे यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे। त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। चिखलीच्या राजकीय मैदानात भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पुन्हा मोठा धक्का दिला आहे। युवक काँग्रेसचे चिखली तालुका अध्यक्ष विकास लहाने आणि रिक्की काकडे यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा झेंडा हाती घेतला। याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद पाटील यांनीही आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। या तीनही नेत्यांचा तालुक्यात तळागाळापर्यंत जनसंपर्क असल्याने या पक्षप्रवेशाला स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। आज मी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये छत्रपती महाले यांच्या विकास कामावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करीत आहे। आणि माझ्याकडून काही चुका झाल्या असतील मागच्या वेळेस, त्या मी चुका दुरुस्त करायचा प्रयत्न करत आहे। आणि यानंतर भाजपसाठी मी जीवाचं रान करून भाजपसाठी काय करता येईल, पक्ष बांधणीसाठी काय करता येईल, पक्षवाढीसाठी काय करता येईल ते करेल। आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं ताईच्या नेतृत्वामध्ये जो माझा प्रवेश झालेला आहे त्यावर फारसं न बोलता, कशामुळे झाला, काय झाला याचा जास्त गाजावाजा न करता मी फक्त एक शेर सांगतो आणि माझ्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करतो। तरक्कियों की फसल हम भी काट लेते, अगर थोड़े से तलवे हम भी चाट लेते, मेरा कसूर बस इतना था कि मेरे लहजे में जी हुजूर न था। हीच परिस्थिती माझी काँग्रेसमध्ये होती। त्यामुळे तिथली जी माझी इच्छा अपेक्षा ज्या असतील त्या मला पूर्ण करता आली नाही, कारण की माझा स्वाभिमान हा त्या ठिकाणी आडवा येत होता। आणि फक्त याच कारणामुळे, बाकी कोणतीही टीका न करता याच कारणामुळे मी हा पक्ष सोडलेला आहे। आणि कोणतीही प्रकारची पदाची असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे मनात लालसा न ठेवता इथून पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मनापासून मी माझ्या परीने होईल तेवढं पक्षाचा विस्तार करण्याचं काम मी करील, एवढंच या ठिकाणी सांगतो। दरम्यान या पक्षप्रवेशात आणखी एक लक्षवेधी नाव ठरले ते म्हणजे विशाल उर्फ रिक्की काकडे। कधीकाळी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून धडाकेबाजपणे काम करणारा युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती। मात्र आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। युवकांमध्ये असलेला त्यांचा संपर्क आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील सक्रियता लक्षात घेता विशाल उर्फ रिक्की काकडे यांचा भाजप प्रवेशही चिखलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। मी विशाल रघुवीर काकडे, रिक्की काकडे, या अगोदर मी युवक काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणून शहराचा प्रतिनिधी करत होतो। त्यावेळेला युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी खूप साऱ्या युवकांशी जुडलो, शहरामध्ये बरंचसं काम केलं, खूप साऱ्या युवकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। पण काही कारणास्तव काही घात झाला। त्या घातामुळे मला मागील जी नगर परिषदची निवडणूक आहे ती काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन ऐन वेळेवर मला ती निवडणूक लढावी लागली। आणि त्यामध्ये सुद्धा माझा अवघ्या काही मतांनी पराभव झाला। पण पराभव झाल्यानंतर खचून न जाता, न थांबता, ज्या लोकांनी आपल्यावर भरगच्च मतं देऊन विश्वास दाखवला होता, माझ्या प्रभागातली मंडळी असेल, माझे मित्रपरिवार असेल, त्यांचा जो एक भक्कम विश्वास माझ्यावर होता त्या विश्वासाला कुठेतरी तडा न जाऊ देता आज रणरागिणी चिखली मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या भरभक्कम नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज माझं आणि माझ्या सहकाऱ्यांसोबत
भारतीय जनता पक्षामध्ये आज मी जाहीर प्रवेश करतोय आणि जिथे आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्ष प्रवेश करून आज ही ग्वाही देतो की ज्या पद्धतीचं काम माझं कालपर्यंत होतं त्याही द्विगुणित पद्धतीने किंवा स्पीडने माझं काम इथेही राहील अशी ग्वाही देतो आणि यानंतर आमचे चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय दादा दोन शब्द बोलतील त्यांना. राज्यातील विकास कामे आणि लोककल्याणकारी योजनांसोबतच चिखली विधानसभा मतदारसंघात आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची भावना यावेळी प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली. नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार श्वेता महाले यांनीही त्यांना विश्वास दिला. भाजपचा रुमाल खांद्यावर घेतल्यापासून प्रत्येक कार्यकर्ता हा भाजप परिवाराचा सदस्य असून त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील. कोणत्याही कार्यकर्त्याने मनात शंका ठेवू नये असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एक अत्यंत महत्वाचा असा प्रवेश सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. काँग्रेसचे चिखलीचे तालुक्याचे अध्यक्ष युवकचे विकास भाऊ लहाने आणि त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य असे तरुण कार्यकर्ते बांधव यांचा काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. त्या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. सोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रमोदजी पाटील यांचा सुद्धा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये शुभेच्छा देते, त्यांचं स्वागत करते. दोनही नावं हे चिखली तालुक्याला परिचित असलेले हे नावं आहेत. तळागाळापर्यंत जनसंपर्क या दोन्ही नेत्यांचा आहे. आपला पक्ष वाढीसाठी या दोन्ही नेत्यांनी ते ज्या पक्षामध्ये होते त्या पक्षाच्या वाढीसाठी या दोन्ही नेत्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली होती. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये जे विकास कामं चालू आहेत, जे जनमानसांचा विचार करून ज्या लोककल्याणकारी योजना चालू आहेत, या सगळ्यांमुळे प्रभावित होऊन या दोन्ही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलाय. मी पुनश्च त्यांचं स्वागत करते. दोन्ही नेते हे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनाही विश्वास देते की आज तुम्ही जरी नवीन असलात तरी मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता तुम्ही हा रुमाल ज्या क्षणी टाकला तेव्हापासनं तुमची सर्वांची जबाबदारी ही आता भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास लहाने, राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील, काँग्रेसमध्ये सक्रिय राहिलेले युवा नेते विशाल उर्फ रिकी काकडे यांच्या भाजप प्रवेशामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचे दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत असताना दुसरीकडे आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भाजप आपला संघटनात्मक विस्तार करत असल्याचे चित्र आहे. या पक्षप्रवेशांचे आगामी स्थानिक राजकारणावर नेमके काय परिणाम होतात याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.